आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। गृहप्रवेशाची तयारी कर। या घरची नवीन सून तुझ्या अथर्व दादाची बायको दारात उभी आहे। ये मीरा, ये ये मीरा, मीरा वहिनी, कसला विचार करतेयस? वेदासाठी आहे? मुलगी मानलं होतं मी तुला, पण तू फसवणूक केलीस माझी। या घराची सून व्हायची लायकी नाहीये तुझी मीरा। ते येणारा काळच ठरवेल। मीरा, गृहप्रवेश कर, ये। मीरा, तू चूक केलंयस, बरोबर केलंयस। हे मला आत्ता नाही माहिती, पण या सगळ्यामुळे अथर्व आणि मायाचं लग्न झालं नाही आणि तू माझ्या वेदाची आई झालीस, हे जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी। आणि तू काळजी करू नकोस, तू एकटी नाहीयेस, मी कायम तुझ्या पाठीशी आहे। भाई साहेब, तुमचं काम झालंय। आत्मा माझ्या बंधनात आहे। अंबिका मांत्रिकाच्या कैदेतून सुटलीच कशी? आईसाहेब, आज पहिल्यांदाच मी तुमचं ऐकत नाहीये। मी हे मुद्दाम केलं नाहीये, हे माझ्या मनाला माहित आहे। वेदाचा जीव वाचवायला गेले आणि या घराची सोन झाले। दादासाहेब, नमस्कार करते। अखंड सौभाग्यवती राहा, कायम सुखी राहा। आपल्या वेदाला जाऊ, माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे। आणि मनुष्य या जोडीला विसरलीस तू। पण मला कुठल्या तरी संकटाची चाहूल लागते।
विचार करते आईसाहेब. आईसाहेब नाही, आजपासून बाईसाहेब म्हणायचं. तुला आईसाहेब म्हणायचा हक्क दिला, इथे चूक झाली माझी मीरा. सगळ्यांना फसवून तू या घरात सून म्हणून आलीस खरी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याकडून तुला सुनेचा दर्जा कधीच मिळणार नाही. एक मनुष्य आणि एक आत्मा एकत्र आलेत. मी त्यांना अडवू शकले नाही. आता ते या घरात एकत्र वावरतील, माझ्या कार्यात अडथळा आणतील. आता मार्जरीला काय उत्तर देऊ? रडू नकोस मीरा. या घरात तुझी बहीण राधा तुझ्या सोबत आहे. मी माझ्या वेदाला आणि तुला जपणार आहे. आजपासून बाईसाहेब नाही म्हणायचं, आईसाहेब म्हणायचं. आया जर अथर्वाची बायको झाली ना, तर वेदाच्या जीवाला धोका असेल तिच्यापासून. तुला जपणार